ही घटना तुम्ही सांगितलं या वर्षातली ही तिसरी घटना आहे। आता 2 महिन्यापूर्वी एक इसम तशाच मृत्युमुखी पडला, त्याच्या पहिले सुद्धा अशा घटना झाल्या। वारंवार अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर सोलर कंपनीने सुद्धा व्यवस्थित कशा पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी राज्य शासनाने त्यांच्यावर काहीतरी नियम लागू केले पाहिजे। एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट आहेत राज्य शासन केंद्र शासनाचं, त्यांनी त्यांना नियमावली करून दिली पाहिजे की या पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजे, जेणेकरून पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि दुर्दैवी लोक मृत्युमुखीमध्ये पडू नये या दृष्टीनं कंपनीने सुद्धा पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। आता एक्सपर्ट्स त्या एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटचे आलेले आहेत, ते संपूर्ण पाहणी करतील आणि आपला रिपोर्ट देतील। पण सोलर कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते कामगार सोलर कंपनीच्या मॅनेजमेंटवर अतिशय नाराज आहे। त्यांची पिळवणूक त्या सोलर कंपनीमध्ये केली जाते अशी त्यांची तक्रार आहे। या बाबतीत मी काल अतिशय त्या ठिकाणी आक्रोश होता। त्या सर्व कामगारांना सांगितलं हे संपूर्ण प्रकरण थोडं 3-4-5 दिवस गेल्यानंतर मॅनेजमेंट आणि कामगार आणि जे जिल्हाधिकारी आहे बाकी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपली एक बैठक धरून जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न मॅनेजमेंट समोर मांडण्यासाठी एक बैठक त्या निमित्तानं आयोजित करण्यात येईल अशा पद्धतीचे सुद्धा मी काल आश्वासन कामगारांना दिलेलं आहे।